सद्गुरु रामदास श्रीराम समर्थ श्रीराम। काका यांना साष्टांग नमन करते। परम आदरणीय मंदाताई, परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते। परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमन। आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती, माझे प्रेरणास्थान म्हणून आपणालाही साष्टांग वंदन करते। श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे। पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते। चिंतनाचा विषय आपला दासबोध, आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत दशक 16वा सप्ततीन्वयाचा, आणि ह्या दशक 16व्याच्या अंतर्गत आज आपला समाज दुसरा सुरू आहे। आजचा समाज जो आहे हा सूर्यस्तवन आहे, आणि शक्य झालं तर आज तिसरा पण समाज घेणार आहे। 2 आणि 3 अशा समासाचं आपण आज चिंतन बघणार आहोत। चिंतन म्हणण्यासारखं आजच्या याच्यामध्ये तसं काहीच नाहीये। आता सप्ततीन्वयाचा म्हणजे हे जे 5 महाभूत आहे, ह्या 5 महाभूतामध्ये आत्मतत्व कसं आहे, त्याचा अन्वय कसा आहे, बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचंय। आणि एवढं समजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये असं तत्वज्ञान किंवा साधन, असं साधन कोणतं नाहीये, पण ही सगळी माहिती आम्हाला साधकाला हवीच। पंचमहाभूतांची निर्मिती कशी झाली, त्याच्यानंतर पंचमहाभूत नेमकं त्यांची काय भूमिका आहे, माझा काय संबंध आहे पंचभूतांशी, हा सगळा भाग आम्ही जर नीट समजून घेतला तर मात्र साधनकाली मग आम्हाला साधन करणं अतिशय सोपं जातं। मी साधक आहे, आणि साधक असल्यामुळे, साधक या भूमिकेमध्ये असल्यामुळे साधन आणि त्या साधनाला ध्येयप्रत घेऊन जायचं, साध्याप्रत घेऊन जायचं, हे मी वारंवार हे सांगत असते। आणि म्हणून आजही परत तेच सांगते की साधन आणि साधनाला साध्याप्रत घेऊन जाणे ही साधकाची जबाबदारी आहे। साधकाने ही जबाबदारी स्वीकारायची, साधन शोधणे आणि साधनाला साध्यापर्यंत घेऊन जायचं आणि साध्य रूप होणे ही जबाबदारी आहे। याला जबाबदारीचा परमार्थ म्हणतात, आणि साधकाने या जबाबदारीच्या परमार्थामध्ये ती पूर्णपणे भूमिका निभावली पाहिजे जबाबदारीची। आम्हाला बाकीच्याच जबाबदाऱ्या खूप समजतात हो। माझी जबाबदारी नाही का नातवांचं करणं, माझ्यावरती जबाबदारी नाही का, आई वडील बाहेर जातात, नातू एकटा असतो, पण ती जबाबदारी माझ्यावर असते की नाही, घराची जबाबदारी माझ्यावर असते की नाही, म्हणजे कुटुंबाची जबाबदारी, घरातल्या सगळ्या लोकांची जबाबदारी, सगळ्या लोकांचं पोट भरलं पाहिजे याची जबाबदारी, एवढ्या जबाबदारींच्या ओझ्याखाली हा जीव भरडला जातोय। कधी विचार केला का त्या जबाबदारीचा ओझ आम्ही आमच्या मानेवर म्हणायचं की खांद्यावर म्हणायचं की डोक्यावर म्हणायचं, ज्यांनी त्यांनी ओझ्याचा विचार करून ठरवायचा, पण जबाबदारीच्या ओझ्याखाली आम्ही दबून गेलेलो असतो। आणि ही प्रपंचाची जबाबदारीच्या ओझ्याखाली जेव्हा हा जीव भरडला जातो, तो ज्यावेळेला दबला जातो त्या ओझ्याखाली, त्यावेळेला तो बाहेर निघू शकत नाही हो, डोकं सुद्धा काढू शकत नाही बाहेर। साधक म्हणून जबाबदारी काय घेईल, मग अशा वेळेला हा जीव परमार्थ हा कशासाठी करतो, थोडं करमणुकीचा भाग म्हणून पण करतो, थोडं काहीतरी वेगळं आहे म्हणून पण करतो, कटकटीपासून वेगळं, आणि मंदिरामध्ये आलो की त्या कटकटीपासून दूर येतो ते जरा चांगलं वाटतं, म्हणून आम्ही मंदिरात येण्याचा नेम केला। कशासाठी मंदिरात येण्याचा नेम केला, त्या जबाबदारीतून थोडा वेळ सुटका होते।
पाठीवर ओझे घेणारा असतो ओझेवाला, तो पोते वाहत असतो आणि पोते वाहत असताना कुठेतरी थकतो होतो, म्हणून तो थोड्या वेळ ते ओझं खाली ठेवतो, झाडाखाली सावलीत बसतो. कसं बरं वाटतं त्याला. पण परत ते झाल्यानंतर हे बरं वाटणं फार थोडं, परत तो ओझा आपल्या पाठीवर घेतो आणि वाहतोच रस्ता रस्ता मार्गक्रमण करतोच. आम्ही ओझेवालेच आहोत. ओझेवाल्याचा आम्हीच आहोत. मुलांना शिकवताना आपण ओझेवाल्याचा. पण साधकाला संत शास्त्रश्री शिकवतात, ओझेवाल्याचा हा ओझेवाल्याचा जो आहे, हा तूच आहे रे बाबा. तू ज्यावेळेला बद्ध होतास, त्यावेळेला तू ओझेवालाच होता. सगळं प्रपंचाची जबाबदारी घेत होता. आणि त्याच्यामुळे मग आम्हाला वेळ नाही हो मिळत. अजिबात वेळ मिळत नाही. हा वेळ कसा चोरायचा? चोरला पाहिजे वेळ. प्रपंचामधून वेळ चोरलाच पाहिजे. चोरणं हेच बरोबर आहे. वेळ मिळत नाही हा सर्वसामान्य नियम आहे. परंतु त्यातला मला वेळ कसा चोरता येईल? नेहमी काकांचं उदाहरण आपण सांगतो की नाही, 2 पेशंटच्या मधलं वेळ आहे तेवढ्यात अभ्यास करा. मग असाच आम्हाला आमचं साधन, आमचा अभ्यास हा 2 पेशंटच्या मधला वेळ जो आहे, पेशंट सोडून द्या. 2 इव्हेंटच्या मधला वेळ जो आहे, त्या 2 इव्हेंटच्या मधला वेळ आम्हाला हा चोरून अभ्यासामध्ये तो घालवावा लागेल. पण असा खंडित स्वरूपाचा अभ्यास केला तर एक दिवस तो अखंड स्वरूपामध्ये होईल. चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता. आमचं नाम चालू राहील, आमचं चिंतन चालू राहील. वेगळं आम्हाला बसून मिळणार नाही. आता आम्ही हे केव्हा शक्य आहे? पण हे आम्ही प्रपंचाची जबाबदारीचं ओझं खाली ठेवलं की मग आम्हाला परमार्थाची जबाबदारी घेता येते. म्हणून परमार्थ हा जबाबदारीचा आहे. आणि ही जबाबदारी काय आहे हे आम्हाला समर्थ शिकवतात आहे. लहान लहान गोष्टीतून आम्हाला समर्थांनी धडे दिले आहेत हो या गोष्टींचे. काय जबाबदारी आहे ही? स्वीकारावी की न स्वीकारावी? रोजच सूर्य पाहतो, रोजच पृथ्वी पाहतो, रोजच पाणी पाहतो, रोजच वायू पाहतो, रोज अग्नी पाहतो, पंचमहाभूत रोज बघतो आम्ही. रोज पंचमहाभूत पाहतो, पण आपण त्याबद्दलचा विचार करतो का कधी? या पंचमहाभूतांचा काय रोल असेल हो? माझ्या जीवनात काय रोल असेल? त्या पंचमहाभूतांनी माझा हा देह तयार झालेला आहे आणि ती माझ्या देहात कार्यरत आहे. पंचभौतिक देह आहे. ब्रह्मांड सुद्धा पंचभूतांपासून तयार झालेला आहे. मग ज्या मटेरियल पासून हे सगळं तयार झालेलं आहे, ते मटेरियल कसं आहे हे आपल्याला माहित पाहिजे की नाही? हे केव्हा माहित होईल? त्या मटेरियल बद्दलची आमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये कृतज्ञता भाव पण पाहिजे. त्या मटेरियलमुळे आम्हाला आज हा देह मिळाला आहे, हे जगत मिळालंय. देहादी जगत या मटेरियल पासून सगळं बनलेलं आहे. काय उपकार आहे हो या मटेरियलचा आमच्यावर? मग अशा पद्धतीची ही जबाबदारीची भावना आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला तयार केली पाहिजे. मग ही कोण तयार करतो? संत तयार करतात. आणि म्हणून संत जे असतात, या संतांनी आमच्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीची कृतज्ञतेची भावना, जबाबदारीची भावना, अशा पद्धतीच्या समासांची मांडणी करून केलेली आहे. समास खूप छोटा आहे, अगदी सहज समजेल असं आहे, काही तत्वज्ञान नाही. मग या कसा अभ्यास करायचा? मी म्हणू शकत होते आज आपल्याला की असं करा, समाज 7 पर्यंत वाचून घ्या सगळं, आपण 8वा समाज घेऊ.
तो 8वा समास आहे. आत्मदशक असं काहीतरी असं काहीतरी त्याचं नाव आहे बघा. 8वा समास हा आपण घेऊ. आत्माराम निरूपण त्याचं नाव आहे. आत्माराम निरूपण घेऊ. पण प्रत्येक वेळेला अगदी साधना साधना ह्याचाच विचार आपण करायचा, की कधी कृतज्ञता, जबाबदारी ह्याचाही विचार करायचा. कृतज्ञता, जबाबदारीचा प्राण एकदा आम्ही स्वीकारला, की साधन हे आमचं होतच. आम्हाला वेगळं काहीच करावं लागत नाही. ते होणेच आहे. पण तेव्हा जबाबदारीची भावना जर स्वीकारली तर, ती जबाबदारी आहे असं म्हणून स्वीकारली तर, तोपर्यंत नाही. म्हणून साधनेचा आणि जबाबदारीचा फार जवळचा संबंध आहे. करायचं म्हणून आम्ही करून टाकतो. हा टाकणं प्रकार जो आहे ना, हा आमच्या पारमार्थिक जीवनातून निघून गेला पाहिजे. प्रपंच करून टाकतो अशी भाषा आली पाहिजे हो. एकदा प्रपंच नीट करायचा, जसा करायचा तसा करायचा. त्यानंतर त्याच्यावर परत विचार करायचा नाही. आजचं काम आजच करून ठेवायचं. पण ते त्याचं नियोजन झालं, की त्याच्यावर पुनर्विचार करणे नाही. आता प्रपंच टाकला, करून बाजूला ठेवला. बरोबर आहे. पण आता उर्वरित वेळ मात्र संपूर्णपणे कशात घालवायचा? आत्मचिंतनात. महत्वाचं आहे की नाही? म्हणून जबाबदारी स्वीकारणं फार महत्वाची गोष्ट आहे. ही जबाबदारी आधी आम्हाला कळली पाहिजे, मग आम्ही ती स्वीकारायला तत्पर असलो पाहिजे. आणि अशा पद्धतीने ही जी प्रकृती आहे, ही प्रकृती कशा पद्धतीने तयार झाली? प्रकृती पुरुष हे दोन्ही. फार सुंदर उभी आहे नाथांची. प्रकृती पुरुष हे दोन्ही. हे दोन जे आहे, प्रकृती आहे आणि पुरुष आहे. प्रकृती म्हणजे देहादी जगत ब्रह्मांड हे सगळी प्रकृती, आणि ज्याच्या अधिष्ठानावर आहे तो पुरुष. हे जे दोन्ही आहे, कल्पिली जेणे अमन मनी, याची आम्ही सगळी कल्पना केली. आणि जे अमन आहे, मूळच वस्तूच नाहीये, जे अमन आहे त्याला त्या मनाची पण कल्पना केली. आणि त्या मनाची कल्पना करून आम्ही प्रकृती आणि पुरुष या दोन्हीचा पण विचार केला. तो ईश्वर होय भरवसेनी, त्याचे सामर्थ्य करून वर्तती. आणि मग त्या ईश्वराच्या भरोशावर, त्याच्यावर आम्ही भरोसा ठेवला आणि त्याचं सामर्थ्याचा मग आम्ही वर्तती, आम्ही त्याचं वर्णन करायला सुरुवात केली. ईश्वराच्या सामर्थ्याची. आणि हे जोपर्यंत आम्ही या ईश्वराचं सामर्थ्य बघत नाही, तोपर्यंत ईश्वराप्रती पण कृतज्ञता व्यक्त होत नाही. म्हणून ईश्वराप्रती सुद्धा कृतज्ञता, आम्हाला कृतज्ञता भाव आमच्या अंतःकरणामध्ये निश्चित असला पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये ईश्वराचं सामर्थ्य भरलेलं आहे. सामर्थ्यानिशी तो आहे. सामर्थ्यानिशी तो आहे. प्रकृती ते चेतन सत्ता. प्रकृतीला चेतविती सत्ता म्हणजे कोण? प्रकृतीला चेतवलं कोणी म्हणजे त्याच्यामध्ये चैतन्य कोणी भरलं? कोणती सत्ता आहे? त्याची याची पुरुषता. तेच त्याचं पुरुषत्व आहे. संपूर्ण प्रकृतीला चैतन्यवत ठेवणं, चैतन्यवत दाखवणं, चैतन्यवत असणं. सगळी प्रकृती चैतन्यवत आहे. चैतन्याने ती सगळं हालचाल होते आहे. देहादी जगताचे सगळे व्यापार होतात आहे.
हेच त्याचं पुरुषत्व आहे. आणि म्हणून प्रकृतीचं या लागी प्रकृतीचा भरता होय सर्वता हाची एकू. आणि म्हणून या प्रकृतीचा करणारा भरणारा हा सगळा तो एकमेव आहे. सर्वता हाची एकू. हा माझा निर्णय झाला पाहिजे हो, की ही जी सगळी प्रकृती आहे ना, ही सगळी प्रकृती याचं अधिष्ठान काय आहे? या सगळ्या प्रकृतीचं अधिष्ठान परब्रह्म आहे आणि ते मी आहे. कारण प्रकृतीचा एक भाग मी पण आहे की नाही? हा देह हा प्रकृतीचा भाग आहे की नाही? मग ह्या प्रकृतीला प्रकृती ते चेतविती सत्ता, त्याची ह्याची पुरुषता, त्याच्या ह्या पुरुषामधलं उत्तम पुरुष, पुरुष म्हणजे उत्तम पुरुष म्हणजे आत्मा ब्रह्म परब्रह्म, त्याचं पुरुषत्व कुठे आहे? ही सगळी देहादी जगत चैतन्य असल्यासारखं वाटतं आणि ते मी आहे. तो सर्वथा तोची एकू, तो एकमेव आहे. एकमेव परब्रह्माच्या सत्तेवर हे सगळे व्यापार होतात. हे सगळे पंचमहाभूतांचे सुद्धा व्यापार होतात आहे. ते परब्रह्म मी आहे असा माझ्या अंतःकरणाचा निर्णय होण्यासाठी. म्हणून समर्थांचे हे सगळे समास आहे. सूर्यस्तवन तरी का दिलं? सूर्याची स्तुती केली या ठिकाणी. असा दृष्टिकोन ठेवून एक जबाबदारी घ्यायची आहे. या समासाच्या माध्यमातून जबाबदारी घेण्याची सवय अंतःकरणाला लागावी. म्हणून सुद्धा या समासाचा मी त्या दृष्टिकोनातून करायचंय. ईश्वराचं सामर्थ्य ओळखावं. काय सामर्थ्य ईश्वराचं? ते सामर्थ्य ईश्वराचं ओळखण्यासाठी या सर्व समासांचा अभ्यास करायचा आहे. 2, 3, 4, 5, 6 पृथ्वी स्तवन, सूर्य स्तवन, त्यानंतर आपनिरूपण, हे सगळे जे आहे अग्नी निरूपण, हे सगळे आम्ही कशासाठी अभ्यास करायचंय? ईश्वराचं सामर्थ्य काय आहे त्या सामर्थ्याची कल्पना आम्हाला यावी. फक्त वादळ आलं की सामर्थ्याची कल्पना येते आणि मोठा पाऊस खूप आला, प्रलय, ढगफुटी झाली म्हणजेच आम्हाला सामर्थ्याची कल्पना यावी का हो? नाही. ती एरवी सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये त्या ईश्वराच्या सामर्थ्याची कल्पना आम्हाला यावी आणि त्याचं सामर्थ्य लक्षात घेऊन मग आता आमची जबाबदारी काय आहे हे लक्षात येण्यासाठी सगळ्या समासांचा अभ्यास. आणि एकदा ही लक्षात आली जबाबदारी की मग आमचं मार्गक्रमण अत्यंत जबाबदारीपूर्वक होतं आणि मग आम्ही तेच होऊन राहतो. बस इतकं महत्वाचं आहे होय. परमार्थ हा परमार्थ नव्हे, लेकरांच्या गोष्टी, लेकरांच्या गोष्टी नाहीये. छोट्या मुलांचा खेळ नाहीये, पोर खेळ नाहीये. हा थोर खेळ आहे, थोर खेळ. विचार करून लुडो खेळतात की नाही मुलं? लुडो त्याच्यात विचार करतात का काही? दान टाकलं, 4 पडले, 4 ती गोटी सरकवतात, काहीच विचार नसतो. पण बुद्धिबळामध्ये चेस खेळतात त्यावेळेला, तेच मुलं चेस खेळतात त्यावेळेला ते किती शांत असतात आणि बुद्धिबळाचा डाव खेळतात. तसा आहे हो हा. बुद्धीच्या बळावर घ्यायचं आणि बुद्धीच्या पलीकडे जायचं. यो बुद्धे परत असतो सहा. ह्याला अभ्यास असं म्हणतात. हा अभ्यास आहे, हा सदभ्यास आहे. आणि म्हणून सूर्यस्तवन समर्थ ज्यावेळेला आमच्या समोर म्हणतात आहे तेव्हा सुरुवातच त्यांनी अशी केली आहे की धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष.
मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. धन्य धन्य सूर्यवंश. का धन्य धन्य सूर्यवंशाला म्हटलं? कारण सूर्यवंश ह्या वंशामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जन्माला आले आहेत. आणि ते जन्माला आल्यामुळे तो सूर्यवंश धन्य झालेला आहे आणि तो वंश सर्वश्रेष्ठ आहे. तो वंश सगळ्यात श्रेष्ठ, कारण त्यामध्ये परमपुरुषाचा जन्म झालेला आहे. परमपुरुषाचा जन्म होतो तेव्हा तो ऐरगेऱ्याच्या तिथे होईल का हो? असा किडामुंगी सारखा कुठे होईल का? अजिबात नाही. प्रचंड शक्तीचा स्रोत आहे, प्रचंड शक्तीचा उदय असतो. पेल्यामध्ये पाणी घेतलं, आता ते पाणी, पेल्यातलं पाणी किती आम्ही वरतून टाकलं फोर्सनी, तरी त्याच्यातून वीज उत्पन्न होईल का? अजिबात उत्पन्न होणार नाही. परंतु मग जे काही प्रकल्प आहेत, धरणं बांधलेत मोठी मोठी, कोयना प्रकल्प, प्रकल्प, पारस इकडे, ही मोठी मोठी जी काही प्रकल्प आहेत याच्यामधून फोर्सली पाणी येतं आणि त्या पाण्याच्या घर्षणाने ते फोर्सली येत असल्यामुळे त्याच्यातून विद्युत तयार होते आणि मग ती सगळ्या गावाला पुरवल्या जाते. म्हणजे ज्या वेळेला शक्तीचा आम्हाला प्रदर्शन व्हायचं असतो त्यावेळेला ते कसं असायला पाहिजे? नुसत्या पेल्यातल्या पाण्यातून शक्ती तयार होऊन त्याची वीज तयार होणार नाही. विजेला उत्पन्न करायचं असेल तर तेवढंच फोर्सफुलीच पाणी हवं. तसं प्रभू श्रीरामचंद्रांसारखे श्रेष्ठ अवतार ज्या वेळेला भगवान स्वतः अवतार घेतात आहे, तर त्या अवतार घेण्यासाठी सुद्धा तो वंश तितका तेजस्वी असल्याशिवाय ते तेज प्रगट होईल का? तेजापासूनच तेज प्रगट होईल की नाही? आणि म्हणून हा धन्य धन्य सूर्यवंश आहे. यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जन्माला आले म्हणून तो धन्य आहे. रोज सूर्य उगवतो, आपण किती दखल घेतो उगवत्या सूर्याची? अजिबात घेत नाही. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहे, कृतज्ञता असते का? कारण तो रोजच उगवत असतो, रोजच मावळत असतो. आपण मराठीत म्हण रोज मरे त्याला कोण रडे, बरोबर आहे. ते मराठीतल्या म्हणी काही असतात, त्या सगळ्या म्हणी इकडे लागत नसतात. तो रोज उगवतोय, रोज उगवत्या सूर्याला प्रणाम करा, त्याची कृतज्ञता रोज व्यक्त करा. कृतज्ञता भाव अंतःकरणात ठेवा, त्यांनी त्या ईश्वराचं सामर्थ्य आमच्या लक्षात येणार आहे. आणि हे सामर्थ्य ईश्वराजवळ असलेलं सामर्थ्य, याचा मूळ स्रोत कोणता आहे? हे सामर्थ्य कुठून आलं आहे? तर हे सामर्थ्य वान असलेलं, सामर्थ्य स्वरूप असलेलं परब्रह्म रूप जे एकमेव अद्वितीय असं आहे, अधिष्ठान रूपाने जे आहे, तिथून हे सगळ्या सामर्थ्याचा स्रोत आहे. तिथून हे सामर्थ्य आलेलं आहे सगळं. ते मी आहे ह्यासाठी खटाटो. म्हणून धन्य धन्य सूर्यवंश, सकळ वंशामध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. सकळ वंशामध्ये विशेष आहे कारण त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ महामानव असे प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झालेला आहे.
शक्तीचा जन्म झालेला आहे. त्या तिथे सामर्थ्य लागेलच की नाही, त्याच्यासाठी शक्ती तयार होईल कशी? आणि म्हणून सूर्याच्या वंशामध्ये जे सूर्याचे वंशज आहे तेवढे सामर्थ्यनिशी त्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे तो सूर्यवंश धन्य झालेला आहे, धन्यतेला पावलेला आहे. आणि असा हा जो सूर्यदेवता जी आहे, ज्याने आपला वंश तयार करून सगळे वंशज तयार केलेत, असा हा जो सूर्य आहे, हा मात्र अत्यंत तेजस्वी असा आहे आणि त्याचा सगळा प्रकाश पृथ्वीवर पसरला आहे. कशासाठी एवढं सांगितलं हो? आम्हाला काही सूर्यप्रकाश दिसत नाही का सकाळी? आता आहे का सूर्यप्रकाश? सगळीकडे अंधार आहे. सगळीकडे अंधारच आहे. आता सूर्यप्रकाश नाही. सकाळी सूर्यप्रकाश तो पृथ्वीवर पसरणार आहे. मग त्या सूर्यप्रकाशाचं काय एवढं कौतुक करायचं? पसरणाऱ्या सूर्यप्रकाशाचं नक्की केलं पाहिजे. त्या सूर्यप्रकाशाला पाहून आम्हाला रामरायाचा हा वंश आहे हे आठवलं पाहिजे. सूर्याला पाहून रामराया आम्हाला आठवले पाहिजे आणि रामराया आठवून आम्ही आत्मारामापर्यंत गेलो पाहिजे. म्हणून सूर्यस्तवन केल्या समर्थांनी सामर्थ्याची स्तुती आहे, तेजाची स्तुती आहे. सूर्य आम्हाला काय देतो? सामर्थ्य आणि तेज दोन्ही देतो. आणि म्हणून आमच्या अंतरंगात त्याच्याबद्दलची कृतज्ञताच असावी, नक्की कृतज्ञता असावी. म्हणून सोमा आहे लांछन पक्षा एका होय क्षीण रवी किरण फाक आपण कळाहीन होय. समर्थ म्हणतात की सूर्य अत्यंत तेजस्वी आहे, परंतु चंद्र जो आहे हा चंद्र सुद्धा सूर्योदय झाला की तो फिक्का होतो, क्षीण होतो. म्हणून कृष्ण पक्षात तो क्षीण होत जातो आणि सूर्योदय होतात त्याच्या प्रकाशामध्ये लुप्त होतो. हे चंद्राचे दोष आहे. प्रकाशाला की चंद्राचा प्रकाश मंद होतो. चंद्र आहे की नाही असंच वाटतं, असतो आकाशात, पण तो निस्तेज झालेला असतो चंद्र आणि सूर्य प्रकाशमान झालेला असतो. हे जसं आहे त्याचप्रमाणे आमचा सुद्धा सूर्याला पाहिल्यानंतर आम्हाला आठवण कशाची आली पाहिजे हो? स्मरण कशाचे झालं पाहिजे? स्मरण देवाचे करावे म्हटलंय, मग सूर्य देवता आहे की नाही? समर्थांनी स्मरण देवाचे करावे असं म्हटलंय, मग सूर्य ही देवता आहे, त्याला देवतेचं स्थान आम्ही दिलेलं आहे सूर्याला, म्हणून देवतेची स्तुती. मग सकाळी उठल्याबरोबर सूर्य पाहिल्यानंतर स्मरण कशाचं व्हावं? तो सूर्य पाहिल्यानंतर आम्हाला स्मरण व्हावं. सूर्याचं तेज जे आहे, प्रखर तेज जे आहे सूर्याचं, या सूर्याच्या प्रखर तेजाप्रमाणे आमचं ज्ञान प्रखर तेजस्वी असावं. तेजस्वी नाम वधित मस्तु. आमच्या ज्ञानाचं तेज इतकं प्रखर असावं की त्यापुढे प्रपंच जो आहे हा फिक्का झाला पाहिजे. सूर्याचं सकाळी दर्शन आम्ही जे घेतो ते फक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नसून, कृतज्ञता तर व्यक्त करायचीच आहे, परंतु त्याबरोबर त्याचं दर्शन घेता क्षणी आम्हाला ज्ञानवन्ही प्रगटे. आमच्या ज्ञानामध्ये वन्ही प्रगट झाला पाहिजे, म्हणजे तेज आलं पाहिजे. तेने दृश्य केर आटे. कशासाठी ज्ञानवन्ही प्रगटे? त्यांनी दृश्य केर आटे, म्हणजे देहादी जगत जे दृश्य आहे ते दृश्य आहे, तो त्याच्याचा केर आटोपला पाहिजे, आटला पाहिजे. केर कोणता होय दृश्य जगतामधला? सत्यत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व, हा सगळा या दृश्य जगतातला केर आहे. हा सगळा केर आम्हाला
आटवून टाकायचं आहे, त्याचा निराश करायचा आहे. कशाने? ज्ञानवन्नी प्रगटे. ज्या वेळेला आमच्या ज्ञानामध्ये वन्नी प्रगटतो, म्हणजे तेज प्रगटतो, म्हणजे तेजाचं सामर्थ्य येतो, त्यावेळेला या दृश्य जगतातलं सत्यत्व आपोआप मावळून जाणार आहे. दृश्य केर आटे, तदाकार मूळ तुटे भिन्नत्वाचे. आणि आता आम्ही त्या तेजाशी एक रूप झालो. ज्ञानवन्नीशी ज्ञानरूपता ज्या वेळेला येईल त्यावेळेला भिन्नत्वाचं मूळ तुटलं, म्हणजे आम्हाला भेद दिसणार नाही. कुठे घेऊन गेलं आम्हाला सूर्याचं तेज? ज्ञानवन्नीकडे. ज्ञानवन्नी पर्यंत घेऊन गेलं हो सूर्य तेज. आणि त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये चंद्र तारे निस्तेज होतात की नाही? सकाळी आम्ही चंद्र तारेचं काही कौतुक आहे का? तर चांदण्या रात्री चांदण्यात फिरायला जाऊ असं आपण म्हणतो. चांदण्यात फिरायला जाऊ म्हणजे केव्हा फिरायला जाऊ? रात्री फिरायला जाऊ. त्या रात्री का बरं प्रकाशमान असतात? सूर्य नसतो म्हणून. किती वेळ तो आनंद मिळतो चांदण्यांचा? फार थोडे वेळ. तसा हा प्रपंच जो आहे चांदण्या चंद्रासारख्या ज्ञान सूर्य लोपल्यानंतर यांचं तेज दिसतं आणि आम्हाला तेच खूप छान वाटतं. त्याच तेज आम्हाला चंद्राचं तेज दिसतच नाही. आम्हाला फक्त सूर्याचं तेज आम्हाला दिसत नाही. चंद्र आणि तारकांचंच तेज दिसतं आणि त्याच्यात आम्ही किती रमतो. दिवसापेक्षा आम्ही रात्री आकाश पाहण्यामध्ये किती रमलेलो असतो. चंद्राचा प्रकाश किती विलोभनीय वाटतो. कोजागिरी रात्री रात्रभर त्या चंद्रप्रकाशात जागायचं, त्या चंद्राच्या शीतलतेचा आनंद घ्यायचा, प्रकाशाचा आनंद घ्यायचा. पण ज्ञानवंधीचा जो प्रकाश आहे ना, जो दिवसभर होता, तिकडे आमचं लक्षच नाही. म्हणून सूर्याच्या प्रकाशात तेजामध्ये जसं चंद्र आणि तारकांचं तेज निस्तेज होतं, त्याप्रमाणे माझं प्रपंच हा निस्तेज झाला पाहिजे. केव्हा? सूर्य उगवल्यानंतर. प्रपंच माझा निस्तेज झाला पाहिजे. म्हणजे त्याच्या प्रभावामध्ये मी राहता कामा नये. प्रपंचाच्या हे हे सगळं स्मरण आम्हाला झालं पाहिजे. केव्हा? ज्या वेळेला आम्ही सूर्याचं दर्शन घेतो, त्या दर्शनाच्या वेळेला इतकं सगळं स्मरण होत असेल तर स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. स्मरण देवाचे करावे. आता या ठिकाणी आम्ही स्मरण करतो आहे, म्हणजे तेज आहे, त्या तेजाचं स्मरण म्हणजे कशाचं स्मरण करतोय? स्वरूपाचं स्मरण करतो आहे. आणि अशा पद्धतीने हे सूर्यस्तुती आम्हाला समजून घ्यायची आहे. म्हणून ह्या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणीमात्रासी. म्हणून सूर्याच्या योग्यतेचे दुसरे तेज नाही. सर्व प्राण्यांना त्याच्या प्रकाशात दिसू लागले. का सूर्यस्तुती केली आहे? कारण ह्या सूर्याच्या तेजासारखं दुसरं कोणतंच तेज नाही. या ठिकाणी ज्ञानातल्या तेजाचा विचार नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की तुम्ही आत्ताच तर ज्ञान तेज सांगितलं. बरोबर आहे. ह्या तेजावरून आम्हाला ज्ञान तेजाची आठवण व्हावी, त्याची आम्ही कल्पना करावी आणि ते प्रगट होण्याचा प्रयत्न आम्ही करावा. म्हणून सूर्याच्या योग्यतेचे दुसरे तेज नाही आणि सूर्याच्या प्रकाशात सगळं दिसू लागतं. सूर्याच्या प्रकाशात सगळं दिसू लागतो. थांबा जरा, थोडस उजाडू द्या, सगळं दिसेल आपोआप रस्ता कुठे जातो ते.
सगळं दिसतं आम्हाला. मित्र होते काही आणि रात्री अंधाऱ्या प्रकाशामध्ये नावेमध्ये बसले. नावेमध्ये बसल्यानंतर आता पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं म्हणून चारी वल्हवून राहिले. रात्रभर नाव वल्हवली. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर बघतात तर नाव जिथल्या तिथेच होती. हे म्हणाले रात्रभर नाव वल्हवली तरी नाव तिथेच का बरं? म्हणून जरा बघू तर, म्हणून बघितलं तर त्या नावेची दोरी जी आहे खुंट्याला बांधलेली ती सोडलीच नव्हती. म्हणून ती नाव तिथेच होती. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे त्यांना ती दोरी सोडल्याची जाणीव राहिली नाही. ती नाव बांधली आहे हेच त्यांना कळलं नाही अंधाऱ्यामध्ये. अगदी याप्रमाणे आमचं होतं. या अज्ञानामध्ये आमची नाव बांधल्या गेलेली आहे हे आम्हाला कळतच नाही. अज्ञानामुळे आम्ही आपल्या वल्लवतच राहतो. पूजा करतो, पाठ करतो, व्रत करतो, वैकल्य करतो, जप करतो, जाप्य करतो, अनुष्ठान करतो, करतच राहतो. पण नाव आमची सोडली त्याच्याकडे आमचं लक्ष नसतं. कारण त्या ठिकाणी ज्ञान सूर्य प्रगट झालेलं नाही. कशासाठी मी हे सगळं करतो आहे, ह्या करण्याचा उद्देश काय आहे आणि तिकडे मी चाललो आहे की नाही हे सगळं पाहणं म्हणजे त्या ज्ञान प्रकाशाची जाणीव मला आहे. त्या ज्ञान प्रकाशात मला दिसणं आहे. जसं सूर्यप्रकाश नसल्यामुळे त्यांना ती दोरी दिसली नाही बांधलेली, तसं अज्ञानाचा अंधकार असल्यामुळे आम्हाला सुद्धा आमचा खुंटा, त्या खुंट्याला ती नावेची दोरी बांधून ठेवलीये हे आम्हाला कळत नाही. अजिबात कळत नाही. म्हणून प्रकाशामध्ये सूर्याचं सगळं दिसतं, तसं ज्ञान प्रकाशामध्ये सुद्धा आम्हाला सगळं कळतं, दिसून कळतं. सूर्याच्या प्रकाशात सगळं दिसतं, पण ज्ञान सूर्याच्या प्रकाशात दिसून कळतं. दिसून त्याचं कळणं हे ज्ञान आहे. कळणं हे ज्ञान आहे. आणि ज्ञानरूप तत्व असल्यामुळे आम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं. जसं सूर्यप्रकाशात सगळ्या बारीक सारीक गोष्टीचं ज्ञान होतं, तद्वतच हे सतत स्मरण आमचं असावं. स्मरण देवाचे करावे. सतत स्मरण आम्हाला असावं. म्हणून त्या सूर्यदेवतेची स्तुती, म्हणून सूर्यदेवतेची स्तुती नाना धर्म नाना कर्मे उत्तम मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्य नेमे सृष्टीमध्ये चालती. उत्तम मध्यम कनिष्ठ सहज साध्य कष्ट साध्य इत्यादी धर्म कर्म ह्या सृष्टीत जे सतत चालू असतात ते सगळे त्या सूर्य देवतेमुळे चालतात. ते सगळे त्या प्रकाशामध्ये चालतात. प्रकाश आहे म्हणून चालतात हे सगळे. सृष्टीमधले जे व्यवहार चालतात ते प्रकाशामुळे चालतात. नॉर्वेमध्ये कित्येक तरी दिवस सूर्य उगवतच नाही, रात्रच असते. आणि कित्येक दिवस तो मावळत नाही, दिवसच असतो. केवढं त्या सूर्याचं महात्म्य हो. त्याच्या येण्यावर जाण्यावर केवढं आमचं जीवन अवलंबून आहे हे लक्षात येईल. तिथे त्या लोकांचं जीवन पाहिल्यानंतर लक्षात येत. त्यांना विशिष्ट तास एक काम केल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर सगळे डार्क पडदे लावावे लागतात, अंधार करावा लागतो. आणि असा घरामध्ये अंधार करून डार्क पडदे लावून मग त्यांना निद्रा देवी प्रसन्न होते. तोपर्यंत नाही. जसं ते दिवसाबद्दल असतं तसंच रात्रीबद्दल असतं. कित्येक दिवस सूर्य मावळतच नाही.
मावळलेलाच असतो. कित्येक दिवस रात्रच असते म्हणे. त्याही वेळेला तसंच एक विशिष्ट पिरियड झाल्यानंतर त्यांना मोठे लाईट्स लावावे लागतात आणि त्याच्या प्रकाशात काम करावं लागतं. आपण म्हणतो ना, सूर्य उगवल्यानंतर सकाळ झाली, मावळल्यानंतर रात्र झाली. तिथे दिवस रात्र ही संकल्पना फार वेगळी, फारच वेगळी. 4 दिवस सूर्य जर मावळला नाही, तर मग 4 दिवस सतत कामच करत राहायचं असं आहे का? नाही. त्यांना तो कृत्रिमरित्या तो प्रकाश करावा लागतो. कृत्रिमरित्या अंधार करावा लागतो. काय त्या सूर्याचे उपकार आमच्यावर आहे हो. काही-काही देशांमध्ये 6 महिने सूर्य आणि 6 महिने अंधार. दिवस 6 महिने, 6 महिने रात्र. आमच्यावर केवढे उपकार आहेत त्या सूर्याचे. 12 तास अंधार, 12 तास उजेड. असा 24 तासामध्ये आमचं सगळं जीवन जे आहे, हे सगळं पूर्ण जीवन आमचं त्या 24 तासामध्ये बांधल्या गेलेलं आहे, वाटल्या गेलेलं आहे, आखल्या गेलेलं आहे. आखीव रेखीव वाटणी झालेली आहे पूर्ण त्या 24 तासाची. मग आम्ही त्या सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त असावी की नाही, अंतःकरणात कृतज्ञता असावी की नाही? नक्की असावी. म्हणून सूर्यदेवता आणि सूर्यप्रकाशा वाचून वेदशास्त्राचे पाठ, पुराणांचे वाचन, मंत्र, तंत्र साधना या सगळ्या ज्या आहेत तंत्र साधना, ह्या सूर्याशिवाय, सूर्यप्रकाशाशिवाय करता येत नाही. त्यात सूर्याला अर्घ्य द्यावं लागतं. आणि ते अर्घ्य देण्यासाठी सूर्यदेवता हवी की नाही? म्हणून सूर्य उगवल्याशिवाय हे काहीच करता येत नाही. प्रापंचिक अथवा पारमार्थिक कार्य करणे कोणी एक, दिवसे विण निरार्थक, सार्थक नव्हे. कोणतेही व्यावहारिक किंवा पारमार्थिक कर्म आणि साधना करण्यासाठी उजेड लागतोच. बिना उजेडाने होईल का हो? अंधारामध्ये, अंधार आहे, रात्र झाली, आपले सगळ्यांचे व्यवहार एका विशिष्ट वेळेनंतर थांबले की नाही? सगळे श्रवण करून आले की नाही एका ठिकाणी बसून? म्हणजे व्यवहार थांबले की नाही? का थांबले? सूर्यप्रकाश नाही म्हणून, प्रकाश नाही म्हणून. जर सूर्याने ठरवलं की आता मी उगवणारच नाही नेहमीसाठीच, काय केलं असतं? काय करावं आम्ही? जर नेहमीसाठी अंधार राहिला तर काय केलं असतं? एवढं कठीण काम. मग एवढं कठीण काम सूर्या वाचून जर आमचं इतकं अडतं, तर आम्ही सूर्य देवतेला त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त असावी की नाही? अंतःकरणात कृतज्ञतेचा भाव असावा की नाही? नक्की असावा. आणि ईश्वराबद्दल कृतज्ञता. ईश्वरा, तुझ्या नियमाप्रमाणे हा सूर्य काम करतोय. सूर्याने कधी ठरवलं का हो की आज मी उगवणार नाही, आज कंटाळा आला, संडे आहे, सोमवार ते शनिवार सत्संग असतो, सकाळी उठून करावाच लागतो, आज संडे आहे, आज जरा सावकाश उठावं, असं सूर्याने कधी ठरवलंय का? अजिबात नाही. असं अजिबात सूर्याने ठरवलेलं नाही. आणि जर का ठरवलं तर संडेचं काही खरं नाही. परंतु त्या ईश्वराने नियमन करून दिले आणि त्या नियमामध्येच तो वागतोय हो. त्यांनी नियमन केल्याप्रमाणे तो आहे आणि नियमन प्रमाणे तो मावळतो आहे. आणि याबद्दल असावी, कारण त्यांनी ईश्वराचे नियम तंतोतंत पाळतो आहे. तंतोतंत तंतोतंत नियम. म्हणून सूर्य तंतोतंत नियम पाळणार आहे. ईश्वराची आज्ञा तंतोतंत अशा सूर्य देवतेला माझा नमस्कार. ती तंतोतंत नियम पाळणारी वृत्ती जी आहे ती माझ्यामध्ये यावी.
म्हणजे मी माझ्या श्री गुरूंनी सांगितलेलं तंतोतंत तसंच पाळेल. आपल्या मनाने त्यात काही घालणार नाही. आपल्या मनाने आपण कसं घालतो, जातो गुरुदेवांकडे आणि त्यांना म्हणतो मला तुमच्याशी बोलायचंय आणि सांगतो गुरुदेवा काय करावं आम्ही साधन सांगा. आणि गुरुदेव बोलायच्या आतच काय साधन करावं ते आपण सांगा असं म्हणून आपण शांत बसावं की नाही हो. शास्त्राच्या आज्ञे श्री गुरूंपाशी कोरी पाटी घेऊन जा. आम्ही तंतोतंत हे पाहतो का? अजिबात भाव वाटतो चेहऱ्यावर, मध्ये आणतो अगदी असं लागतं श्री गुरूंसमोर हात जोडून पूर्ण. असं वाकल्यानंतर श्री गुरूंना म्हणतो गुरुदेवा आम्ही कोणतं साधन करावं ते सांगा. आणि म्हणतो लगेच आजपर्यंत आम्ही या पोथींचं वाचन करत होतो, यांना आम्ही गुरु मानत होतो, पोथी पण वाचत होतो, मग आता वाचली तर चालेल का? ते काय नाही म्हणणार आहेत का? सद्ग्रंथांना कुठे नाही म्हणणार आहेत ते म्हणतात वाच. मग आम्ही म्हणतो आम्हाला त्यांनी वाचायला सांगितले म्हणून आम्ही वाचतो. त्यांनी वाचायला सांगितली की तुम्ही विचारली? त्यांना बोलायला भाग पाडलं श्री गुरूंना, हा महत्वाचा भाग आहे. मग आम्ही तंतोतंत श्री गुरूंचं ऐकलं का? ऐकायला तत्पर झालो का? नाही. मग आमच्यामध्ये ही कमतरता आहे ना, म्हणून आम्ही अखंड एवढी वाटचाल करत असूनही आम्हाला ते गवसलेलं नाही. कारण आमची तंतोतंत आदेशाचं पालन होत नाही. श्री गुरूंच्या आदेशाचं पालन तंतोतंत करावं. श्री गुरूंनी जर तुळशीला पाणी घालायला सांगितलं असेल तरच घालावं, तर माझ्या तुळशीला पाणी सुद्धा घालू नये असं सुनील काका नेहमी आपल्या प्रवचनात सांगतात. पाणी सुद्धा घालू नये आपण आपल्या मनात. नक्की आवाज गेला वहिनी तुमचा? आवाज कटतोय काकू. हा आवाज गेला वहिनी. वहिनी आवाज नाही येत आहे. का काकू व्हिडिओ बंद करून घ्याल. काय करू पंकज? नाही, काकूंना सांगितलं व्हिडिओ ऑफ करा. केला त्यांनी. आता येईल काकू, येतोय आता. येतोय. मग असे सगळे विधी जे आहेत हे सगळे विधी साधना संध्या स्नान हे सूर्याशिवाय करता येत नाही, सूर्य देवतेशिवाय करता येत नाही. आणि म्हणून नाना योग नाना मते पाहू जाता असंख्य ते जाती आपुल्याला पण ते सूर्य उदय झाली. आता ह्या सूर्योदयानंतरच सगळ्या योग, राजयोग, हठयोग, भक्ती हे सगळं जे आहे याच्यात कितीही विविधता असली तरी सुद्धा ती सर्व सूर्योदयानंतरच सुरू होतात की नाही. आम्हाला आमचे सुद्धा सगळे सकाळी पूजा करायची आहे सूर्योदयानंतरच सुरू होते की. सूर्योदय झाला की करू, सूर्यास्त झाला की पूजा करू असं कोणी म्हणतं का? देवाची पूजा सूर्यास्तानंतर करू, सूर्यास्त झाल्यानंतर आता मी उठतो. म्हणजे आमच्या जीवनाचं सुद्धा सगळं नियमन हे त्या सूर्यामुळे, सूर्य देवतेमुळे होतं हो, हे लक्षात घ्या. आमच्या पारमार्थिक जीवनाचं नियमन सुद्धा, आमच्या प्रापंचिक जीवनाचं नियमन सुद्धा या सूर्य देवतेमुळे होतो. काय उपकार आहे हो त्या सूर्य देवतेचे आमच्यावर, असं कधी आम्हाला वाटतं का?
अहो खूप प्रश्न येतात. तिकडे 6-6 महिने सूर्य, 6-6 महिने अंधार, 6-6 महिने उजेड असला म्हणजे एवढा प्रश्न येतो. पण आमच्या देशामध्ये, आमच्या भारत देशामध्ये या सूर्याचं नियमन 24 तासातलं केवढं उपकारक आमच्यासाठी आहे याचा विचार करा. अंतःकरण कृतज्ञतेने भरून जाईल, ईश्वराबद्दल भरून जाईल, सूर्यदेवतेबद्दल भरून जाईल. आणि ती कृतज्ञता आम्हाला शरणागती पत्करायला भाग पाडेल. कोणाची शरणागती? ईश्वराची शरणागती. ती कृतज्ञता आम्हाला शरणागती पायाला नक्की भाग पडेल. आणि म्हणून अशा पद्धतीने ही कृतज्ञता आमच्या अंतःकरणात नेहमी असावी. म्हणून सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्यविण. सूर्य ही डोळ्यांची अनुग्राहक देवता आहे. सूर्य डोळ्यांची अनुग्राहक देवता आहे. आवाज गेला की सांगा, मी परत बंद करेन. सूर्य ही डोळ्यांची काय आहे? अनुग्राहक देवता आहे. आणि ती नसेल तर डोळ्यांना दिसत नाही. डोळ्याची देवता सूर्य. ती प्रसन्न नसेल तर आंधळेपण येतं की नाही. म्हणून आम्हाला सूर्या वाचून काहीच करता येत नाही. ह्या डोळ्यांना इतकं सुंदर हे जग दिसतंय हो. इतका सुंदर पांडुरंग दिसतोय, इतकं सुंदर श्री गुरूंचं रूप दिसत आहे. माध्यमातून आम्ही रूपाकडून स्वरूपापर्यंत जाऊ शकतोय. सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आता हा सगुणाचा आधार आम्ही आमच्या ह्या चर्मचक्षुनी पाहू शकतो की नाही? सगुण पाहू शकतो की नाही? नक्की पाहू शकतो. मग ही कोणाची आमच्यावर कृपा आहे हो? त्या सूर्यदेवतेची आहे. असा विचार आपण कधी केला का? अजिबात केला नाही. अजिबात विचार करत नाही आम्ही. या लहान लहान गोष्टीचा विचारच करत नाही. जबाबदारीच घेत नाही हो. एकदम मोठी जबाबदारी घेतो. कोणती? मी ब्रह्मा आहे, मला जबाबदारी ते स्वप्न पाहतो. आधी ह्या प्रपंचातल्या लहान लहान जबाबदाऱ्या आपण मुलांना काय सांगतो? मुलांना एकदम आपण लाखो रुपये सांभाळायला देतो का हो जबाबदारी? अजिबात नाही. सुरुवातीला आपण काय सांगतो? सुरुवातीला तू तुझं दप्तर नीट ठेव, त्याची पेन्सिल, खोडरबर, शार्पनर हे कोणत्या दुसऱ्या मुलाला देऊ नको, हरवू नको. आपली आपण नीट व्यवस्थित ठेव. शाळेत नेल्यानंतर आपण नीट आणली की नाही घरी, हे नीट तपासून घे. शाळेमध्ये दिली की नाही जबाबदारी लहान. आता या लहान जबाबदारी स्वीकारून त्याला जबाबदारीचं महत्व कळतं. जबाबदारी आहे म्हणजे काय कळतं. आणि मग मोठं झाल्यानंतर सगळ्या घराची, कुटुंबाची जबाबदारी घेतो. आणि साधक झाल्यानंतर साधना करण्याची जबाबदारी घेतो आणि मुक्त व्हायची जबाबदारी घेतो. पण शिकला कुठे तो? लहान लहान गोष्टीतून शिकलाय जबाबदारी घेणं. अगदी त्याप्रमाणे आम्ही सुद्धा या लहान लहान गोष्टीतून ज्या वेळेला जबाबदारीची जाणीव स्वीकारू, कृतज्ञतेची जाणीव स्वीकारू, त्यावेळेला ईश्वराप्रती आमची अखंड कृतज्ञता राहील, अखंड शरणागती राहील. आणि ईश्वराची अखंड शरणागती ज्या वेळेला आम्हाला प्राप्त आम्ही स्वीकारू, त्यावेळेला मग आम्हाला स्वरूपाला भेट होण्यासाठी अजिबात वेळ लागणार नाही. अजिबात वेळ लागणार नाही. सुवर्णाचे झाले लेणे. सुवर्णाचे झाले लेणे म्हणजे अलंकार झाले सुवर्णाचे.
ते जेवी मिरवी सोनेपणे, ते सोनेपणाने मिरवतात. अलंकार सोन्याचं आहे, मी सोन्याचं आहे, मी सोन्याचं आहे असं मिरवतात. तेवी महाभूत विषय करणे. अगदी त्याप्रमाणे जे महाभूत जी आहेत ते सगळे, जे सूर्य वगैरे हे सगळे जे आहेत हे अभिन्नपणे शिवरूप, हे सगळे अभिन्नपणे शिवरूप आहे. शिव आणि ह्यांचं ऐक्य आहेच. शिवाच्या अधिष्ठानावर हे सगळे कार्यरत आहे. विषयाच्या माध्यमातून आमच्या समोर प्रगट होता. जसं अलंकाराच्या माध्यमातून सोनं प्रगट होतं, सोनं मिरवतं, तसं विषयांच्या माध्यमातून अगदी त्याप्रमाणे सूर्याच्या माध्यमातून आम्हाला त्या ईश्वराची संपूर्णपणे कल्पना येते. आणि म्हणून आम्ही म्हणाल अंध कवित्वे करीती तरी हेही सूर्याचीच गती, थंड झाली आपुल्यामती मग मती प्रकाश कैसा, डोळ्यांनी न दिसणारी काव्य रचना. 10 वाजून गेले, त्याचं लक्ष नाही घड्याळाकडे. काही हरकत नाही. सूर्याची उष्णता जी आहे, ह्या उष्णतेने ही उष्णता आमच्या शरीरामध्ये टिकते सूर्यामुळे, आणि म्हणून आम्ही जिवंत आहोत. उष्णता निघून गेली आमच्या शरीरातली की मग मात्र आमचं शरीर थंड झालं, बुद्धी थंड झाली, काहीही फायदा नाही. आणि म्हणून या कारणे सूर्याविन सहसा नसणे कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. सूर्या वाचून जगात काहीच करता येत नाही. हे श्रोते तुम्ही जाणते आहात हे तुम्ही समजून घ्या. म्हणून विष्णू शंकर या अभिव्यक्ती जरी शिवशक्तीच्या अभिव्यक्ती जरी झाल्या तरी सूर्य त्याच्या आधीपासून आहे आणि आजही आहे. आणि म्हणून सूर्य हा जगाचा डोळा आहे. जगाचा डोळा सूर्य आहे, म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. सूर्य नसेल तर मात्र काहीही होणे नाही. अंधार पडून प्रत्येक गोष्ट अस्पष्ट दिसेल, आणि म्हणून याला तेजोनिधी म्हणतात. तेजोनिधी लोह बोल भास्कर हे गगनराज, तेजोनिधी म्हणतात. तेजोनिधी, निधी म्हणजे राशी, तेजाची राशी आहे, म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये तेज आहे, म्हणून तेजोनिधी असं त्या सूर्याला उपमा दिलेली आहे. आणि असा हा तेजस्वी सूर्य आम्हाला प्रापंचिकही व्यवहार सरळ करून देतो, आणि त्यांच्या तेजाने आम्हाला तेजाचं त्याची पण तो आम्हाला आठवण करून देतो. आणि इतकी सगळं करून त्यानंतर तो ज्या अधिष्ठानावर आहे त्या अधिष्ठानाची सुद्धा आठवण करून देतो. असा सामर्थ्यवान जो सूर्य आहे, हा सूर्य श्रीरामाचा पूर्वज आहे, श्रीरामाच्या वंशामध्ये आहे, म्हणून तो धन्य धन्य झाला आहे. इतकं सगळं करतो म्हणून धन्य धन्य नाही झाला. तो धन्य त्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचा त्याच्यातून जन्म आहे म्हणून धन्य झालाय. हो, ज्याला रामरायाचा स्पर्श झाला तो धन्य होतो. शबरी धन्य झाली, अहिल्या धन्य झाली स्पर्शाने. ज्याला श्री गुरूंचा पावन स्पर्श झाला तो जीवनामध्ये धन्य झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सूर्य वंश हा धन्य धन्य आहे, आणि त्यामध्ये एक एक असे श्रेष्ठ पुरुष झालेले आहे. आणि म्हणून माझं मन
त्यात रमून हरवून जात. कशामध्ये? श्रीराम भगवंत जिथे आहे, प्रभू रामचंद्रांची भक्त जिथे आहे, तिथं माझं मन रमून जातं. कारण त्या चिंतनाने, त्यांच्या सहवासाने मी सुद्धा श्रेष्ठ पदाला प्राप्त होणार आहे. म्हणून तिथेच रमावं. म्हणून या सूर्यापासून समर्थ म्हणतात की याला वंदन करा, सर्व पापे जळून जातील. कारण सूर्याला वंदन म्हणजे कोणाला वंदन हो? त्याच्यामधल्या तेजाला वंदन. ते तेज माझ्या ज्ञानामध्ये आलं पाहिजे आणि त्यांनी हा दृश्य केर सगळा आटला पाहिजे. दृश्य देहादी जगताचा निराश झाला पाहिजे आणि एक परब्रह्म ज्ञान सूर्य, तळपता ज्ञान सूर्य तिथे उगवला पाहिजे. त्या सूर्याचं अधिष्ठान असलेलं परब्रह्म स्वरूप मी जाणलं की मी परत सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे या समर्थ वचनाला धरून चाललो. याला सूर्यस्तवन असं म्हणतात. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूर्यस्तवन नाम समास दुसरा. गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील सूर्यस्तवन नावाचा दुसरा समास समाप्त. थोडा वेळ झाला, आपल्या सगळ्यांची क्षमा मागते आणि आजच्या चिंतनाला या ठिकाणी विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण हरी. रेखाने रामकृष्ण हरी. कल्पना ते रामकृष्ण हरी. रामकृष्ण अंजली रामकृष्ण हरी. नमस्कार. उर्मिला ताई रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रसिकाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सोमवारी येते बरं का मी. हो 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 चालेल चालेल चालेल. नमस्कार. रामकृष्ण हरी भाभी. प्रणाम प्रणाम. रामकृष्ण. हरी. पुष्पाचे नंबर नाही भेटे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पुष्पाचा नंबर नाही पाठवले माझ्याकडे. भेजती हूँ मैं नंबर. भेजती हूँ. रश्मी रामकृष्ण हरी. भेजती हूँ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज वाटलंच नाही सूर्यस्तवनाचं एवढं चिंतन म्हणून. संगीता रामकृष्ण हरी. पंकज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दादा रामकृष्ण हरी. ताई रामकृष्ण हरी. आपला दिसत रामकृष्ण हरी. नानासाहेब नानीमा रामकृष्ण. नमस्कार करते. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काकू. रामकृष्ण हरी. सायली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गीतू आंटी वाल्मीकि पृथ्वी सूर्य की तरफ देखने की दृष्टि बदल गई. अरे ऐसा लगा ही नहीं, ऐसा चिंतन होगा. ऐसे लगा ही नहीं. क्या बोलना आज, क्या बोलना. मगर काका की कृपा सच में बहुत ही. मी म्हटलं आज आपले 2 समास होतात पण पहिलाच समास नाही झाला. वाल्मीकि के भी तरफ देखने की दृष्टि एकदम बदल गई. हो खरंच आहे. नहीं तो वाले का कोड़ी बस वो ही इतना ही मालूम है और कुछ नहीं. ठीक है आंटी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काकू. नमस्कार करते. श्री रामकृष्ण हरी. अमृता रामकृष्ण हरी. आज मी तू जॉईन नाही झाली. ठीक आहे थांबू आता. हो आंटी. थांबू आता.